आम्हाला शक्य नाही, कारण की आम्हाला पिण्यासाठीच पाणी भेटत नाही इथे. रात्री 2ला 3ला जाऊन पाणी भरावं लागतं. आम्हाला पिण्याला आंघोळीला पाणी भेटत नाही, तर हात धुण्यासाठी पाणी कुठून भेटलं आम्हाला? आता पाणी कुठलं येतं कुठलं माहिती नाही आम्हाला, त्याच्यामुळे सर्दी खोकला ताप हे चालू आहे. आणि आता सध्या कोरोनाचे लक्षणं काय आहे, ताप खोकला हे सर्व कोरोनाचे लक्षण आहे. खोकताना बघितलं का लगेच त्या कसं म्हणतात कोरोना झालेला आहे तुला, लगेच ॲम्ब्युलन्समध्ये टाकताना कोरोना चेकिंगसाठी घेऊन जातं. पण कसं आहे आम्हाला आता पाण्यामुळे तो प्रॉब्लेम होऊन राहिला, आम्हाला कोरोना झालेला नाही. काहीच नाही आमच्याकडं सध्या, जसं पाणी आहे तसंच पितो आम्ही. शुद्ध करण्यासाठी नाही आहे ना उपलब्ध, काहीच नाही आमच्याकडे. माझं लग्न होऊन 50-60 वर्षे झाली. पाण्याची परिस्थिती हीच आहे, पाणी काही आम्हाला भेटत नाही. विहिरीला पाणी नाही त्यांचा टेन्शन येतो, पाणी नाही त्याचं टेन्शन येतो. आज या गावाला मेली माणसं, ते गावाला जास्ती मेली माणसं, त्याचं टेन्शन येतं. रोज दिवसभरामध्ये मी 3-4 किंवा 5 पण फेऱ्या होऊन जातात माझ्या पाण्यासाठी. टीव्हीवर आम्हाला दाखवू राहिले का नाही का, दिवसातून 4-5 वेळेस तरी हात धुण्यासाठी पाणी वापरा. आता एवढं जर आम्ही पाण्यासाठी वापरलं तर मग आम्हाला पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही राहणार ना. हे कोरोनामुळे तर आम्ही बनणारच आहे, कधी ना कधी एक भीती तर आहेच मनामध्ये. पण मग कोरोनापेक्षा आधी आम्ही पाण्यामुळे जाऊ, नाही का.